प्रश्न 41 वा काय म्हणते बघा आपल्याला. जर चौरसाचे क्षेत्रफळ 49 चौस सेंटीमीटर आहे तर बाजूची लांबी किती? आपल्याला माहिती आहे की चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे की बाजूचा वर्ग. पूर्ण क्षेत्रफळ जे आहे 49 आहे. मग बाजू काय असेल? 49 एकूणाचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजे बाजू ही 7 असेल, म्हणजे 7चा वर्ग 49. ला पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहणार आहे. त्या ठिकाणी चौरसाच्या एका बाजूची लांबी 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ आपल्याला काय सांगितलेलं आहे की चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आहे बाजूचा वर्ग. मग बाजू म्हणजे लांबी त्याची किती आहे? 14 आहे. म्हणजे 14चा वर्ग काय आहे? 196 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहील. सोबतच्या आयताचे क्षेत्रफळ किती? आता तर पहा, या ठिकाणी जो आयत दिलेला आहे याची रुंदी किती आहे? 3 सेंटीमीटर आणि लांबी किती आहे? 6 सेंटीमीटर. आणि सूत्र काय आहे त्याचं की 2 कंसात लांबी अधिक रुंदी. रुंदी लांबी किती आहे? 6 आणि रुंदी किती आहे? 3. 6 आणि 3 किती होतात? 9. आणि त्याला दोन गुणिले केलं तर 9 दुनी 18. म्हणून 18 सेंटीमीटर या ठिकाणी हे आपलं उत्तर येतं. त्यानंतर 44वा प्रश्न काय म्हणते की 5 रुपयांच्या नोटांच्या गठ्ठ्यामध्ये 70 ते 80 दरम्यान नोटा असतील तर त्याची एकूण किंमत खालीलपैकी कोणती असू शकेल? आता 70 ते 80 आणि त्यांनी दरम्यान म्हटलेलं आहे, म्हणून 70 आणि 80च्या दरम्यान 71 ते 79 मध्ये जर 5च्या नोटा असतील तर त्या किती असू शकतात म्हणून सांगितलं आपल्याला. या ठिकाणी जर आपण प्रत्येक म्हणजे ह्या 71 ते 79 मध्ये प्रत्येकाला जर आपण 5 न गुणलं तर आपल्याकडे प्रत्येक म्हणजे ह्या ठिकाणी किती आले? 355, 360, 65, 70, 75, 80, 85, 90 आणि 95 या ठिकाणच्या नोटा आपल्याला येत आहेत. तर आपल्या पर्यायामध्ये कोणती संख्या आहे पाहू. तर या ठिकाणी आपल्याला 390 आहे. म्हणजेच या ठिकाणी 5च्या जर 78 नोटा असतील म्हणजे 390 त्याची आपल्याला किंमत त्याची असू शकेल. हे आपल्याला याच्यावरून कळतं. कळालं का? मग तर 390 हा पर्याय आपला येतो. एका पिशवीमध्ये 2 डझन संत्री मावतात. अशी 120 संत्री भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? आता एका पिशवीमध्ये किती? 2 डझन म्हणजे एका डझनमध्ये 12 असतात आणि 2 डझन म्हणजे 12 दुनी 24. एका पिशवीमध्ये किती? 24 संत्री मावतात. तर 120 संत्री भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? तर 120ला जर आपण 24 भागलं तर 124 पाचे 120 येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 येतं. कारण एका पिशवीमध्ये किती? 2च डझन मावतात ना, 24 मावतात. मग आपल्याला 120 संत्री भरायच्या आहेत, म्हणजे 24 पाचे 120 म्हणजे 5 आपल्याला त्या ठिकाणी पिशव्या आपल्याला लागतील. आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? म्हणजे ही पण 21 आणि हिचं पण वय 21 आणि हिचं पण 21 आहे. 21 अधिक 21 42. आता 5 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. 5 वर्षापूर्वी म्हणल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? हे 21 मधून आपल्याला 5 काढावे लागतील. म्हणजे आईचं वय 16 असेल, मुलीचं वय असेल 16, म्हणजे 16 अधिक 16 किती होतात? 32. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? 32 असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहणार आहे. आता 47वा प्रश्न काय म्हटलेला आहे की आपल्याला भागाकार दिलेला आहे. आता या 25 न भागायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी आपण भागाकार जर घातलं, तुम्ही काय करणार की 25 एका 25 लगेच 25 दुनी 50 असं करणार. पण 25 दुनी 50 आपल्याला करता येत नाही. आपण भागाकार घालून दाखवते तुम्हाला मी. म्हणतात की त्यांनी काय करतात की 25 एका 25, 25 दुनी 50 आणि 25 त्रिक 75. मग या ठिकाणी आपले शून्य गाळल्या जातात. म्हणून आपण सरळ सांगते की 25 एका 25 केल्यानंतर एकच आपल्याला अंक घ्यावा लागतो त्याला भाग घालण्यासाठी, जात नाही. म्हणून शून्याचा भाग देऊन खाली ते पुन्हा नंतर शून्य घ्यायचं असते. अशा ठिकाणी आपल्याला किती येतं? 10,203 आपला हा भागाकार येतो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येतं, 10,203. आता 7,349 या संख्येला 1000 ने भागले असता खालीलपैकी कोणती संख्या भाज्य असेल म्हटलेलं आहे. आपल्याला भाज्य, भाजक, भागाकार हे आपण शिकलेलो आहोत. आता आपण या ठिकाणी भागाकार केलेलो आहोत. तर या ठिकाणी हा कोण आहे? हा भाज्य आहे. आणि हा कोण आहे? 25 भाजक आहे. ज्यानं भागणार आहोत तो भाजक असतो आणि ज्याला भागायचे आहे तो भाज्य असते. मग आता आपल्याला त्या प्रश्नामधला आपण प्रश्न पाहूया. या ठिकाणी 7,349 या संख्येला भागायचे आपल्याला. 1000 हे काय आहेत? भाजक आहेत आणि 7,349 हे कोण आहेत? भाज्य आहेत. मग इथं भागाकार करण्याची गरजच नाही. आपल्याला भाज्य विचारलेला आहे म्हणजे 7,349 हे भाज्य आहेत. 49वा प्रश्न काय आहे? 32 या संख्येच्या सर्वात छोट्या व सर्वात मोठ्या विभाजकाची बेरीज किती? आता 32चा सर्वात छोटा विभाजक कोण आहे? तर 1 आहे. आणि 32चा सर्वात मोठा कोण आहे? 32 आहे. कारण 32ला 32 1 32 करतो आणि 1 न भागायचं म्हणजे तर 1 3 3 1 2 2 सर्वात लहान 1 आणि सर्वात मोठा 32. आणि 32 आणि 1 किती होते त्यांची बेरीज दोघांची? 33. म्हणून
33 हे उत्तर आपलं येतं. तर दोघांची बेरीज 33 येते. आता 3h गुणिले 3 बरोबर किती? 3h म्हणजे 100, 300 म्हणजे 300. 300 गुणिले 3 किती येतं? 900. म्हणजे 900 म्हणजेच 900 येतं, म्हणजे 900. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. 51. 140 मीटर लांब व 60 मीटर रुंद अशा आयताकृती मैदानाला राजने किती फेऱ्या मारल्या की त्याच्या 4 किलोमीटर धावून होईल? आता पहा याचं उत्तर. या ठिकाणी आपण 2 कंसामध्ये 60 अधिक 140 करूया. तर 2 तर या ठिकाणी गुणिले हे 200 होतात, बरोबर 400 व्हायले. आता 400 मीटर पूर्ण आपल्याला आयताचे क्षेत्रफळ पूर्ण आहे आणि याला किती फेऱ्या सांगितल्यात त्यांनी? फेऱ्या सांगितल्या नाहीत. आता किती फेऱ्या मारल्या, याला किती फेऱ्या जर मारल्या तर त्याचे 4 किलोमीटर पूर्ण होतील म्हटले. आता 1 किलोमीटर बरोबर आहे 1000 मीटर आणि 4 किलोमीटर बरोबर आहे 4000 मीटर. आता 4000 मीटर होण्यासाठी आता 400 मीटरला किती फेऱ्या माराव्या लागतील आणखी, म्हणजे 4000 होतील. तर 400ला जर आपण 10 जर गुणलं तर काय येतं? 4000 येतं. म्हणजे 4 किलोमीटर होतं हे. 4000 मीटर म्हणजे 4 किलोमीटर. मग किती फेऱ्या मारल्या आपण? 10 फेऱ्या मारल्या. 10 हे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं. आता बघा 3/11, 9/11 आणि 1/11. तर बरोबर पुढे काय म्हणून सांगितलेलं आहे? म्हणजे 11 × 11, 11 × 11 बरोबर 1. त्या ठिकाणी 1 हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं राहील. 53वा प्रश्न म्हणते, जर रोज 60 मीटर खणले तर 1 किलोमीटर 500 मीटर लांब खणायला किती दिवस लागतील? पहा या ठिकाणी रोज 60 मीटर जर खणला तर आता आणखी किती खणायचे आपल्याला? 1 किलोमीटर आणि 500 वर मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1000 मीटर अधिक वरचं 500 मीटर. 500ला आपल्याला 60 भागावं लागेल. म्हणजे 6 हे 0 कटला, हे 0 कटला. 6 2 12. किती उरले? 3 उरले. 6 5 30. म्हणजेच 25 दिवस लागतील. कळालं का? रोज 60 मीटर खणत आहोत. आता एवढं खणण्यासाठी आपल्याला म्हणजे 1500 मीटर खणण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील? आपण ह्याचे किलोमीटरचे मीटरमध्ये केलेलं आहे आणि हे वरचे 500 मधात मिसळले तर 1500 मीटर झाले. 1500 मीटर खणण्यासाठी किती दिवस लागतील? म्हणजे 60 मीटर रोजचे, म्हणजेच 25 दिवस लागतील. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येतं. बघा, श्री यादवाड यांच्या गुलाबाच्या फुलांच्या शेताची माहिती चित्ररूपाने दिली आहे. तर आपल्याला पाहायचे त्याच्यावरून प्रश्न की प्रत्येक फुल गुलाबाचे 75 झाडं दर्शवतं. शेतात पिवळ्या गुलाबाची किती झाडे आहेत? आता पिवळ्यामध्ये हे 1 आहे. 1 2 3 4 आणि 5. आपल्याला पर्यायामध्ये 75 गुणिले 4 दिलेला आहे, तर हेच पर्याय आपला येतो. शेतात एकूण किती गुलाबाची झाडे आहेत? आता 25 म्हणजे 75 गुणिले जर 25 केलं तर 1875 येतं. तर एकूण झाडं किती आहेत? 1875 आहेत. पर्याय क्रमांक 3. खाली दिलेल्या संख्या जर उतरत्या क्रमाने लिहिल्यास तर मध्यभागी येणारी संख्या कोणती? या ठिकाणी उतरता जर आपण क्रम लावला या संख्यांचा, उतरता क्रम लावलेला आहे, तर मध्यभागी येणारी संख्या ही 4522 आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहते. 45 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती? तर या ठिकाणी आपण 45 नंतर जर समसंख्या जर पाहत गेलो, 12वी तर समसंख्या ही 70 येते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. एक टेबल आणि एक खुर्ची यांची एकूण किंमत 880 आहे. जर एका टेबलाची किंमत खुर्चीपेक्षा 310 रुपयांनी जास्त आहे तर टेबलाची किंमत किती? आपण काढू. आता ह्या टेबलाची किंमत खुर्चीपेक्षा 310 रुपयांनी जास्त आहे. ही जर x असेल तर ही x अधिक 310. तर आपण या ठिकाणी सूत्र मांडून केल्यानंतर आपल्याला x बरोबर 285 म्हणजे खुर्चीची किंमत 285 मिळालेली होती. आपला टेबलाची विचारली असल्यामुळे आपण 310 याच्यामध्ये ती 310नं जास्त होते. टेबल खुर्चीपेक्षा 310नं जास्त होता, म्हणून याच्यात बेरीज करूया आपण. म्हणजे 595 रुपयाचा टेबल होता, 285 रुपयाची खुर्ची होती. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येतं. या ठिकाणी 59 ते 62 प्रश्नासाठी आपल्याला ही माहिती दिलेली आहे, चित्ररूप माहिती. तर या ठिकाणी कोणता खेळ खेळणाऱ्या मुलांची सर्वात संख्या कमी आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जो हॉकी खेळ आहे हा खेळणारे संख्या कमी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 येतं. हॉकी खेळणाऱ्या मुलांची संख्या फुटबॉल खेळणाऱ्या मुलांपेक्षा कितीने कमी आहे म्हटलेलं आहे, तर 3ने कमी आहे. त्यानंतर कोणता खेळ सगळ्यात जास्त मुले खेळतात? बॅडमिंटन हा खेळ सर्वात जास्त मुले खेळतात या ठिकाणी.
म्हणून बॅडमिंटन या ठिकाणी हा पर्याय येतो. बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलांची संख्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे 3 जास्त आहेत. पर्याय क्रमांक 2 येते. 5283 पेक्षा 9034ने जास्त असलेली संख्या. तर आपण या दोघांची बेरीज केली तर 14317 येतात, म्हणजे 14317 हे उत्तर येतं. 5283 पेक्षा 9034ने जास्त असलेली संख्या 14317 आहे. पर्याय क्रमांक 2 येतं. 10,000 पेक्षा 5626 ही संख्या कितीने लहान आहे, या ठिकाणी 4374 उत्तर येते. पर्यायामध्ये 4372 दिलेलं आहे, या ठिकाणी 74 हे उत्तर येत असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. प्रिंट मिस्टेक असावी कदाचित. 12,000 पेक्षा 79ने जास्त असलेली संख्या किती, तर 12,079. तर या ठिकाणी 12,079 पर्याय क्रमांक 2 येतं उत्तर. या ठिकाणी याचं विस्तारित रूप पहा काय येतं. 85,262 विस्तारित रूप काय येणार, म्हणून पर्याय क्रमांक 3 येतं. 27,085 विस्तारित रूप कोणतं आहे बघा, म्हणून पर्याय क्रमांक 4 येतं. कवीने 2022 मध्ये 2003 पत्ते गोळा केली, 2023 मध्ये 89 पत्ते गोळा केली. 2 वर्षात तिने किती पत्ते गोळा केलेली आहेत बघा. 2022 मध्ये 2003 पत्ते आणि 2023 मध्ये 89 पत्ते कमी गोळा केले होते, म्हणून आपण या ठिकाणी काढलं तर 1914. 2003 मध्ये जर 1914 जर आपण मिळवले तर 3917 पत्ते तिने गोळा केले होते. या ठिकाणी 3914 दिलेलं आहे, पण उत्तर काय आलेलं आपलं की 3917 आलेलं आहे. तर 3917 हे आपलं उत्तर येतं. त्या ठिकाणी मीराकडे 10 रुपयांची नाणी आहेत, तिच्याकडे एकूण 500 रुपये आहेत, तर तिच्याकडे किती नाणी आहेत. 10 रुपयांची नाणी बघा 500 रुपये होण्यासाठी किती असतात, तर 10नं आपण 50ला जर गुणलं, 10 शून्य शून्य 10 उपाचे 50 म्हणजे 500 होतात, म्हणजे 50 येतं या ठिकाणी. तर तिच्याकडे किती असतील, 50 नाणी असतील. मीराकडे 20 रुपयांची 785 नाणी आहेत, तिच्याकडे किती पैसे आहेत, तर 20 रुपयांची 785 नाणी म्हणजे 20 गुणिले 785 जर आपण केलं तर 15,700 हे उत्तर येतं. पर्याय क्रमांक 4. ए बरोबर आहे 14 अधिक 28, बी बरोबर आहे 13 गुणिले 9, सी बरोबर आहे 114 वजा 78. तर या ठिकाणी पहा ए अधिक बी वजा सी, तर एची मूल्य लिहिलेलं आहे, बी बरोबर 123 आलेलं आहे. तर पर्यायामध्ये 123 हे आपलं उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 123 हे उत्तर आहे. 72 काय म्हणते की ए बरोबर आहे 4 गुणिले 5, बी बरोबर 7 अधिक 3, सी बरोबर 4 गुणिले 11. तर ए अधिक बी अधिक सी हे मूल्य शोधायचं आहे. म्हणजे 20 आणि हे 10, 20 आणि 10 30 झाले, आणि हे 44. 30 आणि 44 किती होतात, 74. तर पर्याय क्रमांक 1 येतं. 9 भागिले 3, 27 भागिले 9 आणि सी 8 भागिले 2, ए अधिक बी अधिक सी. तर अगोदर यांचा भागाकार सोडून घेतला तर ह्याचा भागाकार किती येतो, 3 येतो, याचा 3 येतो आणि ह्याचा 4 येतो. 3 आणि 3 6 आणि 4 10, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. तर 4 स्टार 27 या संख्येला 9ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी खालील कोणता अंक येईल. आता 9ची कसोटी पहा. या ठिकाणी पहा 4 स्टार 27 म्हणजे 9 या सर्व संख्यांची बेरीज जर 9च्या पटीतली असेल तर याला 9ने निशेष भाग जातो, ही 9ची कसोटी आहे. तर 7 आणि 2 8, 9, 9 आणि 4 13 होतात. तर 13 मध्ये जर आपण ह्या पर्यायातले 5 जर मिसळले तर 18 होतात. तर 9 18ला भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येतं. आता खाली काही संख्या आणि त्यांचे अवयव यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील गटात न बसणारी जोडी म्हटलं तर आता बघा 9 45, 7 8 56, 4 6 24, पण 5च्या पटीमध्ये 27 नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी जोडी आहे. तर अशा पद्धतीने आपण 75 प्रश्नांचे स्पष्टीकरण केलेले आहे मी. हा सराव पेपरमधला आपला पेपर आपला जो पेपर पहिला आहे तर त्याचं आपण स्पष्टीकरण पूर्ण केलेलं आहे. तर सराव पेपर जो आहे आपण दिलेला दुसरा पेपर, तर त्याचंही स्पष्टीकरण असंच लवकरात लवकर तुम्हाला यूट्यूबला येऊन जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी हे स्पष्टीकरण पाहावे, म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पेपर सोडवता येईल.